तर इथं मस्त अशी भाजी आणलेली आहे पण कधी होऊ शकतो पात्रीची भाजी पात्राची भाजी तर हे बघा मस्त अशी पात्राची भाजी स्वच्छ करून घेऊ लागलो आता धुवून काढायची की नाही ती तांदूळची भाजी तांदूळ पण जा एकदम भारी मस्त ताजी ताजी भाजी वावरतली मस्त भाजी आणलेली आहे तांदूळ द्यायची भाजी शिजायला झाडू कुठे झाडू पण भाजीकडे घरात पात्रीची भाजी करायची आता मम्मीला चालू होतो ना गॅस खाली मग एक काय बाजूच्या भाकरी भाकरी किती काम राहतं का 5 मिनिटाचं काम नाही पण परेशान लय लेकर मस्त आता बाजूच्या भाकरी त्यासोबत नमस्कार सर्वांना आज आहे ना मस्त अशी पात्रीची भाजी आणि तांदूळाची भाजी आणली हर्षूच्या पप्पानं म्हणलं आज भाजी सोबत मस्त अशा बाजरीच्या भाकरी करावं तरी ते मी ना पाण्यामध्ये मीठ टाकले कारण की मीठ टाकून बाजरीच्या भाकरी केल्यानंतर खरंच खायला खूप छान लागतात आणि मस्त अशा मी एकदम अशा कुरकुरीत भाकरी करणार आहे तर इथे मस्त छान पीठ भिजून घेते तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा तर ह्या दिवसात आहे ना पावसाळ्याच्या सीझनमध्ये इतक्या चांगल्या भाज्या असतात ना शेतामध्ये आणि खायला पण इतक्या छान लागतात आणि आरोग्यदायी भाज्या आहे पात्री झाली तांदूळजा रानमेवा म्हटलं तर खरंच खूप छान वनस्पती म्हणून आरोग्यदायी भाज्या आहे तर रानमेवा भाज्या खायची मजा वेगळीच असते आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी आताच्या काळात असं झालेलं आहे का गॅसवरतीच बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी तर करणंच पडतं पहिल्याच्या काळात तर असं होतं की चुलीवरती भाकरी आणि भाजी खरंच खूप छान लागत होतं पहिलं जेवण पण आता आहे ना जास्तीत जास्त आहे ना गॅसचाच वापर करते सगळेजण तर मी पण आज मस्त अशा गरम गरम मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवते खायला पण खूप छान आणि मस्त लागते बाजरीच्या भाकरी आणि भाज्या म्हणलं शेतातल्या तर खरंच भारीच लागतात तर आता आहे ना तांदूळजा आणि पात्रीची भाजी मस्त अशी मी भाजी बनवणार आहे तर खूप छान आणि मस्त बनणार आहे आणि बाजरीच्या भाकरी पण मी अशा एकदम कडक आणि कुरकुरीत मस्त अशा तव्यावरतीच अशा शेकून घेणार आहे दोन्हीही बाजू म्हणजे अशा मस्त अशा कडक होती तर चला मग बघत राहा आजची माझी व्हिडिओ पूर्ण बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकरी चुलीवर पाहिजे म्हणजे गॅस आता काय पाण्या पावसाळ्याचा अवघडला जाईल जरा असल्यामुळे हवा लागत नाही लवकर ना लेकिताईचा कशी फुगली मग भाकर एकदम मस्त अशी टम्म फुगलेली बाजरीची भाकर तर हे बघा दुसरी तर करा मस्त चार भाकरी करायची पत्र बित्र येते भारी आली भाकर मस्त चांगले शेकले भाकर मस्त भाकरी भाजीच राहते मग कधी पण सर आणि तांदळाची भाजी कधी करायची सकाळी म्हणजे चवळी शेंगा ते सकाळी वेळेला तेवढी थोडी भाजी करणार नाही आपल्याला
तर आहे ना इथे आरशीचे पप्पा आहे ना मला तिखट काढून देत होते. तर हिरव्या मिरच्या घेतल्या 10-15 आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडेसे शेंगदाणे आणि ना ह्या भाजीला आहे ना जास्त बारीक तिखट आहे ना असं बारीक करायला नाही चालत, आबडधोबडच पाहिजे. तर आता मी आबडधोबडच काढणार आहे. तर कुठं मोठं शेंगदाणे राहिले होते. तर इथे ना मी भाजी शिजून घेतल्याच्यानंतर ना अशी जोरात हातानं पिळून काढली होती. पण आहे ना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळे तो काही आला नाही. तर आता आहे ना मी जी भाजी झाली आहे पात्रीची, तर नंतर म्हटलं ती भाजी थोडीच झाली होती. तर म्हणलं एवढी काही पुरणार नाही म्हणून मी आता लगेच तांदूळाची भाजी घेतली. तांदूळच्या भाजीला तोच तिखट मसाला टाकला आणि अशी पिळून घेतली. तर पात्रीची भाजी पण मी अशी शिजविल्यानंतर थंड पाण्यातच पिळून घेतली होती आणि पण तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून म्हणून तर तुम्हाला काही मी दाखवलं नाही. तर ही तांदूळाची भाजी आणि या भाजीला आहे ना शिजून घ्यायची अजिबात गरज राहत नाही. तेल मीठ टाकून आणि थोडीशी मिरची किंवा आपल्याला तिखट जे असेल ते मसाला किंवा बारीक मिरची करून टाकलं तरी चालते तेलात आणि वरून डायरेक्ट ही भाजी धुवून टाकून द्यायची आणि 5-6 मिनटं जास्त झाले 2-3 मिनटातच ही भाजी पूर्ण अशी छान होऊन जाते. तर हे बघा इथे आता मी ताट ठेवलं आहे. तर आता लगेच होऊन जाईल ती 3 मिनटाच्या आत. आणि पात्रीची भाजी इतकी छान झाली होती ना तर सारा घरभर मस्त असा तिचा सुगंध सुटले होता. इतकी छान अशी झाली होती. तर इतके छान लागतात ना भाज्या खायला शेतातल्या आणि या दिवसातच असतात, पावसाळ्यातच असतात त्या भाज्या खायची. तर मजा वेगळीच आहे. त्याला तर टाकलं तुम्ही हर्षू ए दादू एकच नंबर तांदूळ पात्रीची दादू तांदळाची भाजी आणि पात्रीची भाजी तांदळाची भाजी तर एकच नंबर. सगळ्यात मेन म्हणजे आज आहे ना रानमेवा भाजी आणि या वनस्पती आहे आरोग्य काय म्हणते त्याला रानमेवा भाजी आहे आज. मस्त त्या बाजरीच्या भाकरीच्या कडकडीत मस्त कडकड भाकरी केलेल्या आहे बाजरीच्या त्या स्वतःची मस्त भाजी ठेव त्याच्यात सरक चला भारी जेवण आहे सगळ्यात भारी. येऊ दे टपकं बंद करा ना काय बाहेर सुट्टीमध्ये किती थंडी गारली शटर काढणार. तर आज मस्त मी केलेलं आहे मस्त रानमेवा भाजी वनस्पती आरोग्यदायी आहे. तरी तर मस्त पात्रीची भाजी. तरी बघा आपल्याला ताट करून दिले पात्रीची भाजी आणि त्यानंतर तांदूळ जा आणि तुमच्याकडे काय म्हणते मला काही माहित नाही. आणि मस्त अशा बाजरीच्या भाकरी केल्यात आणि कोणी म्हणणार बाजरीच्या भाकरी गॅसवरती केल्यात म्हणून एकदम मस्त घेतलं चालेल ना. मस्त तांदूळची भाजी लय वार झाली. मला तर लय आवडते ती भाजी. तुम्ही पण आमच्याकडे जेवण करायला बाहेरला थंडीगार आवाज सुटली फॅनचा लोकांची इच्छा नाही. मी भाजीच हे बघा असं रानमेवा तर मला आवडतो. मला सगळं पालेभाजी आवडतं. मला पालेभाजी म्हणजे सगळं आवडतं.